काय रे, नीट वाग नाही तर तुझ्या मागं म्हसोबा लागल बर का, असं म्हणलं की आजही गावातील पोरं गपगुमाना ऐकतात. बरं, नुसती पोरच कशाला, भल्या भल्यांची म्हसोबाचं नाव काढलं की टरकती. पण मंडळी, शेताच्या बांधावर शेंदूर फासून बसलेला हा म्हसोबा नक्की हाय तरी कोण? आणि शेतकरी याला इतकं काय घाबरत्यात आणि मानत्यात? चला तर सांगते. बघा, म्हसोबा म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा सखा आणि रानचा राखणदार. तो नेहमी शेताच्या बांधावर किंवा गावाच्या शिवेवर ठाण मांडून बसलेला असतोय. जुनी जाणती माणसं सांगतात की रानातील पीक पाणी राखण्याची जबाबदारी या देवावर असते. म्हणूनच बघा, एकदा का खळं झालं की धान्याच्या राशी पडल्या की आमचा शेतकरी बाप सगळ्यात आधी म्हसोबाच्या नावानं धान्याचं मान बाजूला काढतो. लोकांची साधी भोळी धारणा आहे, जर धान्य ठेवलं नाही तर म्हसोबाचा कोप होईल, ही भीती म्हणा की अफाट श्रद्धा. पण ग्रामीण भागात आजही म्हसोबाचं स्थान आढळ आहे. म्हसोबाच्या बाबतीत अजून एक गोष्ट बोलली जाते, ती म्हणजे तो भूतांचा अधिपती आहे. म्हणजे काय तर वाकड्या नजरेच्या ज्या काही वाईट शक्ती असतील त्यांना म्हसोबा शिवेच्या आत येऊन देत नाही. तो या भूतांना कंट्रोल करतो आणि गावाला सुरक्षित ठेवतोय. काही ठिकाणी तर म्हसोबा म्हणजे साक्षात शंकराचा क्रोध अवतार मानला जातोय. तर मंडळी, तुमच्या गावात म्हसोबाच्या काय काय गोष्टी किंवा आख्यायिका ऐकायला मिळतात? तुम्हाला काय अनुभव आलाय का? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.